राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून सुरुवातीला जोरदार कलह सुरू होता। नंतर जागा वाटपाचं गणित सुटलं, पण त्यानंतर उमेदवारी देण्यावरून राडा सुरू झाला। पक्षांतर्गत अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक होते। अशा स्थितीमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवणं म्हणजे तारेवरची कसरत होती। बरं, त्यात भर म्हणून अनेक मतदारसंघांमध्ये पक्षाकडून संधी मिळत नाही म्हणून अनेकांनी अपक्ष अर्ज सुद्धा दाखल केले। थोडक्यात काय तर विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यापासून ते पक्षश्रेष्ठींनी उमेदवार निश्चित करण्यापर्यंत खूप सारा मेलोड्रामा घडून गेलाय आणि अखेर 1 जूनला महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे उमेदवार हे फायनल झालेत। त्यांच्या नावांची यादी सुद्धा आता समोर आली आहे। त्यामुळे आता नेमके फायनल झालेले उमेदवार कोण आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, हेच आजच्या व्हिडिओमधून पाहायचं आहे। नमस्कार। आधी पाहूयात नेमकं जागा वाटप कसं केलं गेलंय आणि कुणाला किती जागा मिळाल्यात। बघा, महायुतीमध्ये भाजप 11 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदेची शिवसेना 4 जागांवर मैदानात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटपामध्ये 2 जागा मिळाल्या आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढवते। ठाकरेंची शिवसेना 6 जागांवर उमेदवार देत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या जागांवरील प्रमुख लढती आता निश्चित झालेल्या आहेत। दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूर या मतदारसंघांसाठी विधान परिषदेची निवडणूक ही पार पडणार आहे। आता बघूयात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणता उमेदवार कुणाच्या विरुद्ध लढणार आहे। बघा, पहिला मतदारसंघ आहे सोलापूर। सोलापूरमध्ये महायुतीमधून भाजपचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीमधून काँग्रेस मवियाचे आदित्य फत्तेपूरकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। अहिल्यानगर मतदारसंघामध्ये काँग्रेस मवियाचे करण ससाने विरुद्ध भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये लढत आहे। ठाण्याचं पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मवियाचे अभिजित पवार विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे रवींद्र फाटक यांच्यामध्ये टक्कर आहे। जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे विरुद्ध महायुतीमधून भाजपचे नंदकिशोर महाजन यांच्यामध्ये फाईट आहे। सांगली, सातारा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील किंवा मग अभयसिंह जगताप यांच्यातील एक विरुद्ध भाजपचे धैर्यशील माने यांच्यामध्ये लढत होणार आहे। नांदेडमध्ये मवियामधून काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर यांच्यामध्ये लढत आहे। तर यवतमाळमध्ये काँग्रेस मवियाचे साहेबराव कांबळे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्यामध्ये फाईट आहे। पुण्याचं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून श्रीकांत पाटील विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे एकमेकांविरुद्ध लढणार आहेत। भंडारा, गोंदियामध्ये काँग्रेस मवियाचे दिलीप बनसोडे विरुद्ध भाजप महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये लढत आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अनिकेत तटकरे यांच्यामध्ये लढत आहे। नाशिकचं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे अनिल कदम विरुद्ध शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्यामध्ये लढत होणार आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीतून काँग्रेस मवियाचे शैलेश अग्रवाल विरुद्ध भाजप महायुतीचे अरुण लखानी जे सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत यांच्यात लढत होणार आहे। अमरावतीमधून काँग्रेस मवियाचे हर्षदीप देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे प्रवीण पोटे यांच्यामध्ये लढत आहे। धाराशिव, लातूर, बीडमध्ये काँग्रेस मवियाचे महेश देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांच्यामध्ये फाईट आहे। परभणी, हिंगोलीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर विवेक नावंदर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे सईद खान यांच्यामध्ये लढत आहे। छत्रपती संभाजीनगर, जालन्यातून शिवसेना ठाकरे गटाच्या देवयानी पाटील विरुद्ध भाजपचे सुहास शिरसट यांच्यामध्ये लढत होणार आहे। नागपूरमध्ये पाहायला गेलं तर नागपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस मवियाचे अतुल लोंढे विरुद्ध भाजप महायुतीचे डॉक्टर राजीव पोद्दार यांच्यामध्ये लढत होणार आहे। तर बघा, ही होती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातल्या उमेदवारांच्या लढतीची यादी। आता या यादीत ऐनवेळी काही बदल होईल याची शक्यता तशी कमी आहे, कारण उमेदवारी अर्ज भरायची तारीख 1 जून होती। त्यामुळे नवा कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणार नाहीये असं तज्ञ म्हणतात।
आता सगळा खेळ निकालाच्या दिवशी उलगडेल. म्हणजे कोण जिंकणार, कोण हारणार, आतून कशी मतं फुटणार, कोण कुणाला अप्रत्यक्षपणे मदत करणार, हे सगळं निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यावेळी जास्त प्राबल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला यावेळी विजयासाठी जास्त कंबर कसावी लागणार आहे. अन्यथा राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीमध्ये मवियाला पराभव स्वीकारावा लागू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड ठरेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.